नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती टार्गेट 2024. पोलीस भरती टार्गेट 2024 हा भाग आपल्याला बघायचा आहे. लक्षात घ्या, पोलीस भरती 2024 मध्ये आपल्याला 50 पैकी 50 मार्क कसे मिळवावे हे आपल्याला बघायचं आहे. जेणेकरून गणित आणि बुद्धिमत्ता संदर्भात मी बोलत आहे, त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत. त्यासाठी काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्या काय काय महत्त्वाचं हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. बरेच विद्यार्थी आहेत की ते मार्गदर्शन नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीनं जातात आणि आपण जे करायचं म्हणजे जे महत्त्वाचं आहे हे करायचं सोडून दुसरंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि पेपरमध्ये कमी मार्क्स त्यामुळे आपल्याला मिळतात. म्हणून हा व्हिडिओ मी त्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे जे विद्यार्थी नवीनच पोलीस भरती करत आहेत. नवीन विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या, नवीन विद्यार्थ्यांसाठी मला एक सांगायचं आहे की तुम्हाला तयारी करत असताना जर तुम्ही नवीन असाल तर हा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. आणि जे काही विद्यार्थी आहेत जे एक एक दोन दोन मार्काने राहतात, बिचाऱ्यांचं सिलेक्शन होत नाही आणि मग काही वेळानं मग त्याच्या लक्षात येतं की आपल्या काही चुकी झालेल्या आहेत. ह्या चुक्या कोणत्या आहेत ते लक्षात घ्या. म्हणून हा सविस्तर पूर्ण व्हिडिओ पहा. काही अडचणी असतील तर याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती जॉईन करा जेणेकरून तुम्हाला गणित संदर्भामध्ये काहीही अडचण येणार नाही. चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करू. पहिला पॉईंट्स मी घेतला आहे ते म्हणजे आपल्याला पुस्तकाची निवड करावी लागेल. पोलीस भरती करताय परंतु मार्केटचं कुठलंही पुस्तक वापरू नका. जे पुस्तकं जास्तीत जास्त येणारे प्रश्न आणि ज्यावरून तुम्हाला आत्तापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत, ही पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत. म्हणून मी पोलीस भरतीसाठी फक्त गणिताचे 3 पुस्तकं निवडलेले आहेत, जे अतिशय दर्जेदार पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतात. ही पुस्तकं कोणती आहेत ती लक्षात घ्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पुस्तक नितीन महाले सर यांचं कोकिळा प्रकाशनचं. लक्षात घ्या, कोकिळा प्रकाशनचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि यातले काही प्रश्न जशास तसे तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतात हे लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की तयारी करत असाल तर सुरुवातीला आपल्याकडे पुस्तक जर पाहिजे असेल तर ते म्हणजे नितीन महाले सरांचं पुस्तक आहे. हे पुस्तक घ्यावं. त्यामध्ये बेसिक घटक, अतिशय बेसिक घटक म्हणतोय मी, बेसिक घटक सर्वात अधिक किंवा चांगल्या पद्धतीने जर कोणी समजून सांगितले असतील तर हे नितीन महाले सरांना समजून सांगितलेले आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी महाले सरांचं पुस्तक सुरुवातीला घ्यावं. नवीन जी काही आवृत्ती आहे ही घेण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे महाले सरांचं पुस्तक आहे त्यानंतर तुम्हाला एक पुस्तक घ्यायचे ते म्हणजे पंढरीनाथ राणे सरांचं चैताली प्रकाशनचं. लक्षात घ्या, चैताली प्रकाशनचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला घेता येईल आणि यामध्ये सुद्धा दर्जेदार प्रश्न आहेत, परंतु बेसिक घटक म्हणलं तर तुम्हाला सोडून दिलेले नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक चांगलं आहे आणि त्यांनी बेसिक महाले सरांच्या पुस्तकातून केलेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी मात्र कोणतं पुस्तक घ्यायचे, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक घ्यायचे किंवा आपल्याकडे हे दोन्ही पुस्तकं असायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण पोलीस भरती ही काही पुन्हा पुन्हा येणार नाही. म्हणून आपण ही जी काही 3 पुस्तकं दिसतात तर ही 3 पुस्तकं घ्या आणि या 3 पुस्तकामधून सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. बेसिकसाठी आपण महाले सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर आपण पूर्ण महाले सरांचं पुस्तक वापरल्याच्या नंतर तुम्हाला पंढरीनाथ राणे सरांचं जे काही पुस्तक आहे हे सुद्धा पुस्तक वापरता येईल. त्याच्यानंतर याच्यासाठी पुन्हा एकदा काय करायचं, तुम्हाला रीडिंग द्यायची आहे. हे 2 पुस्तकं झाल्याच्या नंतर तुम्हाला जी किरणचं के दत्ता पब्लिकेशनचं हे पुस्तक सुद्धा दर्जेदार पुस्तक आहे. त्यानंतर हे पुस्तक झाल्याच्या नंतर तुम्ही जी किरणच्या पुस्तकामधून सुद्धा काही घटक करणं महत्त्वाचं आहे आणि याला सुद्धा रीडिंग तुम्हाला द्यायची आहे. लक्षात घ्या, कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून काही पुस्तकामध्ये काही पॉईंट्स चांगले आहेत, महाले सरांच्या पुस्तकात काही पॉईंट्स चांगले आहेत. मी तुम्हाला सांगितलं बेसिक घटक तुम्हाला फक्त महाले सरांच्याच पुस्तकातून मिळू शकतो आणि तो अतिशय दर्जेदार पद्धतीने सरांनी समजून सांगितलेला आहे. म्हणून
सर्वप्रथम महाले सरांचं पुस्तक जे काही आहे हे सगळं पुस्तक एकदा सोडून घ्या आणि हे सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचंय, पंढरीनाथ राणे सरांचं जे काही पुस्तक आहे हे पुस्तक घेता येईल. ठीक आहे. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर एक जी किरणचं जे काही पुस्तक आहे, जी किरणचं के दत्ता पब्लिकेशनचं हे पुस्तकही तुम्हाला काय करायचंय, वापरायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचे पॉईंट्स काय आहेत बघा. आता हे झालं गणिताचं. त्यानंतर बुद्धिमत्ताचे पण पुस्तकं आहेत मार्केटला. आता बुद्धिमत्ताची जर पुस्तकं घ्यायची असतील तर माझं म्हणणं आहे की सर्वात अगोदर अनिल अंकलगीचं जे काही पुस्तक आहे हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावं. 100% प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुस्तक असावं. कारण यातले जे काही घटक आहेत, जे संख्यावर आधारित असणारे घटक आहेत, संख्यावरील घटक, या संख्यावरील घटकावर जशास तसे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतात, हे लक्षात घ्या. म्हणून सुरुवातीला अनिल अंकलगीचं पुस्तक घ्या बुद्धिमत्ताचं आणि संख्यावर आधारित असणारे जेवढे काही पॉईंट्स त्यामध्ये आहेत हे सगळे पॉईंट्स तुम्हाला काय करायचे, यामधून कव्हर करायचे आहेत. तसेच कूट प्रश्नाचे जे काही प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्हाला यामधून कव्हर करता येतील. अतिशय दर्जेदार उदाहरणं अनिल अंकलगीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून विद्यार्थ्यांनी अनिल अंकलगीचं पुस्तक बुद्धिमत्तासाठी काय करायचंय, रेफर करायचं आहे. त्यानंतर दुसरं पुस्तक मी सांगेल की पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक घ्या, जे बुद्धिमत्ताचं सुद्धा पुस्तक तेवढंच दर्जेदार आहे. जसं गणिताचं पुस्तक दर्जेदार आहे तेवढंच दर्जेदार पुस्तक सुद्धा बुद्धिमत्ताचं कुणाचं आहे, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे. म्हणून तुम्हाला दुसऱ्या वेळेस कोणाचं पुस्तक वापरायचं आहे तर पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा. त्यातलेही काही प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला जे काही राहिलेले कन्सेप्ट असतील अनिल अंकलगीच्या पुस्तकातून क्लिअर न झाल्याच्या नंतर काही उदाहरणं असतील ॲडव्हान्स मध्ये, हे राणे सरांच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर पुन्हा जी किरणचं, के दत्ता पब्लिकेशनचं यांचं सुद्धा बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे, भाग क्रमांक 2 या नावानं जे पुस्तक तुम्हाला भाग 1 भाग 2 मध्ये पाहायला मिळतं. तर हे पुस्तक जी किरणचं जे काही आहे हे पुस्तक घ्या. यामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता पूर्णपणे कव्हर केलेली आहे त्यांनी. म्हणून हे 3 पुस्तकं बुद्धिमत्ताच्या विषयाची तुम्हाला घ्यायची आहे. लक्षात घ्या, पुस्तकांची निवड महत्वाची आहे. आपण कुठली तयारी करत असताना, म्हणजे एखादं युद्ध जिंकायला जायचंय आपल्याला आणि युद्ध जिंकायला जात असताना आपल्याला शस्त्र महत्वाची आहेत की आपण कोणते शस्त्र वापरतो. म्हणून आपली जी काही पोलीस भरती आहे ही आपल्यासाठी एक युद्ध आहे. लक्षात घ्या, पोलीस भरती काय आपल्यासाठी एक युद्ध आहे. आणि हे युद्ध जर जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी पुस्तक नावाचं शस्त्र जे काही आहे हे आपल्याकडे अतिशय दर्जेदार असलं पाहिजे. मार्केटचे कुठलेही पुस्तकं वापरू नका, कुठलेही पुस्तकं घेऊन त्यातून सोडू नका. लक्षात घ्या, काही दर्जेदार पुस्तकांचा साठा आहे तेच वापरा, जेणेकरून आपल्याला हे पेपरमध्ये यशापर्यंत पोहोचवतील आणि आपल्या यशामध्ये यांचा वाटा सर्वाधिक असेल. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे यामध्ये बघा, प्रश्नसंच म्हणतोय मी. आता प्रश्नसंच मार्केटमध्ये खूप साऱ्या लोकांचे प्रश्नसंच आहे. मी प्रश्नसंचवरती बोलणारच नाही. लक्षात घ्या, माझं म्हणणं एकच आहे की प्रश्नसंच घेत असताना कुठल्या तरी एका लेखकाचा प्रश्नसंच घ्या. आलं लक्षामध्ये? खूप सारे लेखक आहेत, कुणाचाही एकाचा घ्या. मी हडवे सरांचा घ्यायला सांगेल की ज्यामध्ये सर्व म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका त्यांनी त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. पूर्ण प्रश्नपत्रिका आहे. आलं लक्षामध्ये? काही काही वेळा काय होतं, आपल्याला त्या पूर्ण प्रश्नपत्रिका जर बघायच्या असतील तर हा सेट घ्या. या सेट मधून सरांना सर्व प्रश्नपत्रिका त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि त्याच्यापेक्षाही सोपं दुसरं म्हणजे एमपीएससी चे जे काही जुने गणित बुद्धिमत्ताचे सेट आहेत, एमपीएससी चे जुने गणित बुद्धिमत्ता किंवा एमपीएससी चे जुने प्रश्नपत्रिका ज्या आहेत या प्रश्नपत्रिकामधील विद्यार्थ्यांनी प्रश्न करायचे तर गणित बुद्धिमत्ताचे. लक्षात घ्या, कारण हे प्रश्न जशास तसे येतात. आलं लक्षामध्ये? जशास तसे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला पेपरमध्ये हे सिलेक्शन व्हायचं असेल, पोलीस भरतीमध्ये निवड करायची असेल तर या लोकांची, या पुस्तकांची आपल्याला गरज पडणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. लक्षात घ्या, नवीन जे काही विद्यार्थी आहेत हे नवीन विद्यार्थी पाहिजे त्या प्रमाणामध्ये मार्केटला कुठलेही पुस्तक घेऊन येतात आणि सोडवण्याचा प्रयत्न करतात. असं करू नका. व्यवस्थितपणे समजून घ्या, कारण जी काही स्पर्धा आहे, जी काही पोलीस भरती आहे पुन्हा वेळोवेळी येणार नाही. अशी मोठी संधी आपल्याकडे पुन्हा चालून येणार नाही. आता मी काही पॉइंट्स कव्हर केलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे पडतील हे आपल्याला बघायचं आहे. बघा, आता गणितासाठी महत्वाचे घटक तोंडपाठ करणे. आता काही विद्यार्थ्यांना काय करायचं की काहीला पाठ होत नाही. आता काही ठीक आहे, जुने विद्यार्थी असतील त्याला पाठ असेल,
पण नवीन विद्यार्थ्याला माझं एक सांगणं आहे की बाबा हो, किमान किमान म्हणतोय मी, जास्तीत जास्त असेल तर चांगलंच आहे. किमान 1 ते 30 पर्यंतचे तुम्हाला वर्ग पाठ असणं आवश्यकच आहे, हे लक्षात घ्या. पेपरमध्ये वर्गावरून कुठलाही प्रश्न येऊ शकतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं 65चा वर्ग काढा म्हणून सांगितलं तर काही अडचण नाही. हा वर्ग काढता येईल तुम्हाला. परंतु पाठ असेल तर ते तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. आणि मी पाठ का करा म्हणतो, त्याचं कारण आहे की संख्यामाला जर चॅप्टर पाहिला तुम्ही बुद्धिमत्ताचा, तर या संख्यामालामध्ये तुम्हाला असे प्रश्न असतात 145, 170, 197, 226 आणि क्वेश्चन मार्क अशी जी काही क्वेश्चन तुम्हाला सोडवायची आहेत, ही क्वेश्चन सोडत असताना तुम्हाला संख्यामालाचा भाग पाहत असताना हे वर्ग अतिशय महत्वाचे आहेत, म्हणून ते पाठ करावे लागतील. गणिताच्या संदर्भामध्ये नाही बोलत मी, बुद्धिमत्ताच्या संदर्भाने सांगतो की आपल्याला ते प्रश्न पाठ करावे लागतील. खूप सारे विद्यार्थी आहेत ज्या लोकांना वर्ग पाठ नसतात, आणि मग वर्ग पाठ नसतात तर असे प्रश्न कसे सोडवणार तुम्ही, लक्षात घ्या. पण ह्या काय आहेत, स्पेशल आहेत. ह्या कोणत्या आहेत, स्पेशल संख्या सिरीज आहेत. मग या स्पेशल संख्या मला जर तुम्हाला सोडवायच्या असतील तर आपल्याला ते वर्ग पाठच करावे लागतील. त्याच्याशिवाय आपण पोलीस भरतीमध्ये उतरू शकणार नाही आणि जास्तीत जास्त मार्कामध्ये कव्हर करू शकणार नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना सुरुवातीला काय करायचं आहे की 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे आहेत. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुम्हाला काय करायचे, लक्षात घ्या, पाठ करून टाकायचे आहे. खूप सावध, सर्व भाग कव्हर केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, लक्षात घ्या, पूर्ण व्हिडिओ पहा. यामध्ये मी कोणकोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत, कुठले पार्ट्स महत्वाचे, कोणत्या भागावरून किती प्रश्न येतात, याचा सर्व आपण एक आलेख तयार केला आहे. आलेख लक्षामध्ये, म्हणून तो व्हिडिओ बघा एकदा. त्यानंतर 1 ते 15 पर्यंतचे घन पण पाठ करा, कारण घनावरून सुद्धा प्रश्न येतात. बुद्धिमत्ताच्या दृष्टीने प्रश्न येतात, लक्षात घ्या. बुद्धिमत्तासाठी महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे वर्ग आणि घनाचा भाग आहे, ज्याच्याहून तुम्हाला कंपल्सरी 1 ते 2 प्रश्न पेपरमध्ये येणार आहे. त्याच्यासोबत विद्यार्थ्यांचे 1 ते 20 पर्यंतचे पाढे काय असणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत कसोट्या सुद्धा तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, कसोट्याचा वापर करता आला पाहिजे, लक्षात घ्या. कारण तुम्हाला यावरून एक प्रश्न कव्हर होणार आहे. मी पुढे पॉइंट्स घेतलेत, कुठल्या पॉइंट्स वरून किती प्रश्न येणार आहेत, कुठल्या भागावरून जास्तीत जास्त प्रश्न आतापर्यंत आले, कोणते भाग तुम्हाला पोलीस भरतीला जास्त विचारले जातात, बेसिक घटक कोणते येतं, किती बेसिक घटक करायचे, किती मार्क बेसिक घटकावरून अंदाजित येतात, हा सगळा भाग मी तुम्हाला घेतलाय. आता लक्षात घ्या, काही पाढे आहेत बघा अजून. आणि काही पाढे म्हणजे कोणते, 13, 17, 19, 23, 29, हे जे काही पाढे आहेत ना, हे पाढे तुम्हाला काय करायचे, लिहून लिहून पाठ करायचे, लक्षात घ्या. कारण काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही अभ्यास करता पण आपल्याला 17, 29 चे त्यांचे पाढेच येत नाहीत. काय काय होतं मग, ह्या मूळ संख्या, मग ह्या मूळ संख्या असतील तर हे भाग तोडताना कुठं तोडतात माहिती का, त्यांच्यातली त्यांच्या संख्येमध्ये जास्तीत जास्त भाग तोडतात. आता 23 या संख्येचा पाढा खूप वेळा येतो, तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपल्याला काय करायचं, यांचे पाढे लिहून 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 पाठ करून टाकायचे, ठीक आहे. त्यानंतर माझं म्हणणं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारावरती लक्ष द्यावं. कारण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा जो काही बेसिक घटक आहे, हा जेवढा तुम्हाला जास्त समजेल तेवढे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील, लक्षात घ्या. कारण कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर त्याचं बेसिक कोण आहे, त्याचं मूळ कोण आहे ते शोधून घ्या. त्याचं मूळ आहे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार, हे त्याचं मूळ मूळ जो काही भाग आहे हा तुम्हाला याच्यावरती शोधावा लागेल. ही जी काय आहे ह्या क्रिया आहेत, या क्रिया आपल्याला येणं अपेक्षित आहे. याच्याशिवाय आपण कुठलीच नोकरीचा किंवा कुठलाच पेपर सॉल्व्ह करू शकणार नाही, हे पण लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे बघा इथे खाली दिलेले तुम्हाला, तो कोणता आहे, इथं बघा, इथं चलाची बेरीज वजाबाकी. आता लक्षात घ्या, चलाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. आता बरेच विद्यार्थी हे चलाला लिहितात. चल म्हणजे काय, अक्षर. आलं लक्षामध्ये. याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ आहे माझा, एक व्हिडिओ बघून घ्या चलावरती आधारित असलेला. डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्ही गेला तर त्याची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, हा सगळा पूर्ण व्हिडिओ आहे. आलं लक्षामध्ये. पण याच्यावरून एक प्रश्न येऊन जातो तुम्हाला, आपल्याला एक एक प्रश्न महत्वाचा असतो, लक्षात घ्या. कुठली तयारी करताय तुम्ही, एक एक प्रश्न महत्वाचा आहे. 1 मार्काने रिझल्ट गेला तर काय, त्याला काहीच अर्थ नाही. मग आपण लास्टच्या स्टेजला आहे, आपल्याला 96 मार्क, आपल्याला 86 मार्क आहे आणि कट ऑफ पण 86चाच आहे,
तर त्याला अर्थ आहे, पण 85 वाल्याला काही अर्थ आहे का इथं? नाही. म्हणून आपल्याला एक एक मार्क कव्हर करावा लागेल आणि एक एक मार्क कशामध्ये कन्वर्ट करायचं, तुम्हाला रिझल्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं केल्याच्या नंतर आपल्याला जे काही आहे मार्क वाढायला सुरुवात होतील, याच्याशिवाय आपली मार्क्स वाढणार नाहीत, लक्षात असू द्या. ठीक आहे, बघा आता काही पॉइंट्स घेतलेत मी, काही घटक घेतलेले आहेत. या घटकाचा तुम्हाला विशेष जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे, कारण याच्यावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यातला पहिला घटक आहे तुमच्या कसोट्या. तुम्हाला किमान एक प्रश्न विचारला जातो, लक्षात घ्या. कुठल्याही पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न कसोट्यावरून सोडता येतो आणि तसाच हा भाग जो काही आहे तुम्हाला लसावी आणि मसावीसाठी सुद्धा कामी येणार आहे. तुम्हाला लसावी मसावी जर जास्त प्रमाणात समजत नसेल, तुम्हाला बेसिक लसावी मसावी कसा काढायचा हे जर माहिती झालं, तर कसोट्याचा वापर करून आपण लसावी आणि मसावीचा भाग सोडू शकतो. म्हणजे कसोट्या जर तुम्हाला आल्या तर जवळपास बेसिक मधला खूप सारा भाग यामध्ये कव्हर होईल. म्हणून अगोदर कसोट्या समजून घ्या, कसोट्या कशा वापरायच्या ते समजून घ्या, कसोट्याचा वापर कसा असतो ते समजून घ्या, त्यावर कोणते प्रश्न आले ते समजून घ्या आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, कसोट्याचा वापर करता येणं महत्त्वाचं आहे. नुसतं कसोट्या माहिती असणं काही कामाचं नाही. म्हणून आपल्याला इथं जर एक मार्क कव्हर करायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये जावं लागेल. दुसरा भाग मी घेतलाय तो म्हणजे घातांक. त्यालाच आपण वर्ग, वर्गमूल आणि घनमूल हा पण भाग मी त्याच्यासोबत कन्वर्ट करतोय. म्हणजेच घातांकावरती तुम्हाला कंपल्सरी 2 प्रश्न येत राहतात, लक्षात घ्या, कंपल्सरी. मग तो वर्ग आणि वर्गमूळाच्या संदर्भात असेल किंवा घातांकाच्या संदर्भात असेल, आपल्याला 2 मार्क येणार म्हणजे येणारच पेपरमध्ये, आलं लक्षामध्ये. आणि भाग जर तुम्ही पाहिला तर छोटा आहे, भाग काही खूप मोठा भाग नाही. सगळा सूत्रावर आधारित असलेला भाग आहे घातांकाचा. सगळा कशावरती आधारित आहे? सूत्रावर. ते सूत्र समजून घ्या व्यवस्थित. सूत्र जर समजले तर तुम्हाला अर्ध्यापेक्षा भाग जास्त काय करता येतो, सोडवता येतो. घातांक हा चॅप्टर जो आहे तो अतिशय सोपा चॅप्टर आहे, आलं लक्षामध्ये. याचे भाग टाकलेले मी, ज्या लोकांना घातांक समजत नाही त्याने भाग 1 ते 5 असे भाग टाकलेले आहेत. हे सगळे भाग बघून घ्या, ज्यामध्ये बेसिक ते ॲडव्हान्स आपण हा सर्व भाग त्यामध्ये काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. त्यानंतर चलाची उदाहरणं. आता चलाच्या उदाहरणामध्ये म्हणजे काय, एक्स वाय अशी जी काही समीकरण म्हणजे दोघांची बेरीज समजा तुम्हाला दिलेली आहे 25, दोघांची वजाबाकी दिलेली समजा तुम्हाला 15, तर मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, अशी जी काही सोपी सोपी उदाहरणं आहेत जी चलावरून तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात, या उदाहरणांची सुद्धा प्रॅक्टिस करा. एक प्रश्न तुम्हाला त्या पद्धतीने असतो म्हणजे असतो, हे लक्षात असू द्या. म्हणून तुम्हाला सांगितलं चलावर म्हणजे कसं, एक टोपी दोन, तुम्हाला असंही सांगितलं जाईल की एक टोपी 2 रुमालाची किंमत 25 रुपये आहे, 2 टोपी 1 रुमालाची किंमत 15 रुपये आहे, असं काहीतरी तुम्हाला सांगितलं जाईल आणि ते प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे ते चलावर आधारित असणारी उदाहरणं आहेत. आणि मग ही उदाहरणं जर तुम्हाला करायची असेल, 1 मार्क जर मिळवायचा असेल 1 मार्क, तर चलावर आधारित असलेली सर्व उदाहरणं तुम्हाला करायची आहेत. त्याच्यासाठी आमचा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ते प्रश्न त्याचे कव्हर होतील, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो पुढचा भाग कशाचा आहे बघा तुमचा, तो म्हणजे विस्ताराचे सूत्र. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे विस्ताराचे सूत्र लक्षात येत नाही, लक्षात घ्या. कोणता भाग आहे तुमचा, विस्ताराचे सूत्र. आता कधी कधी काय सिंपल प्रश्न असतो तुम्हाला, 187 चा वर्ग मायनस 186 चा वर्ग बरोबर किती. आता याच्यामध्ये विस्ताराच्या सूत्राचा वापर करा तुम्ही हे सोडवताना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे पहिल्या कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. हे सोडवायला सोपं जाईल ना की 187 चा वर्ग आणि 186 चा वर्ग. मी काय सांगितलं तुम्हाला की प्रश्न सोडवता येतो त्या पद्धतीनं, कुठल्या तुमच्या जनरल पद्धतीनं, परंतु वेळ किती जाईल, म्हणून त्याच्यासाठी काय करा, सूत्राचा वापर करा, जेणेकरून आपले प्रश्न कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होतील. आणि सूत्र काही जास्त नाहीत, लक्षात घ्या. 5 सूत्र आहेत. किती सूत्र येतं तुमचे, 5 सूत्र आहेत. मॅक्झिमम पेपरला येणार आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, दुसरा आहे तुमचा ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर, तिसरं काय ए वजा बी त्यांच्या दोघांचा वर्ग, चौथं काय तुमचा ए चा घन अधिक बी चा घन, पुढं काय त्याचं ए चा घन मायनस बी चा घन. एवढ्या सूत्रावर आधारित असणारा हा भाग तुम्हाला लक्षात घ्या 1 मार्क देऊन जाईल. आणि 100% काय म्हणतोय मी तुम्हाला, 100% कुठलाही पेपर काढा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला विस्ताराचे सूत्र यावरून तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो. म्हणून माझं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की आपल्याला जर मार्क मिळवायचा असेल 1 त्या संदर्भातला, तर तुम्हाला या सूत्रावर सगळी कमांड करावी लागेल, याची प्रॅक्टिस करावी लागेल, याच्या संदर्भाची उदाहरणं सोडवता यायला पाहिजेत
असा पण एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे विस्ताराच्या सूत्रावरचा, तो सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे त्यातून तुमचे सगळे कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होतील. हा झाला आपला बेसिकचा घटक. बघा आता हे सगळे जर तुम्ही घटक केले तर मला वाटतं पेपरमध्ये याच्यावरती जवळपास 4 ते 5 प्रश्न कंपल्सरी आणि हमखास येणारे आहेत कुठल्याही प्रश्नपत्रिका घटक. या भागावरून तुम्हाला 100% नाही 1000% मार्क मिळणार नाही. तुम्ही 1000% तुम्हाला काय करतात, मार्क विचारले जातात. 4 ते 5 मार्क तुम्हाला पेपरमध्ये विचारणार आहे. चला असेच पुढचे जे काही भाग आहेत ते पण बघून घेऊ. बघा आता पुढचे भाग इथे दाखवते की 10 प्लस मार्क, 10 प्लस मार्कापर्यंत घेतले. आता कोणकोणते भाग आहेत, महत्वाचे घटक येतील आणि हा भाग आहे तुमचा बेसिक भाग कॅल्क्युलेशनचा. बेसिक म्हणजे साठी काय तुम्हाला गुणाकार यायला पाहिजे, भागाकार यायला पाहिजे, बेरीज आणि वजाबाकी यायला पाहिजे. हे जर तुम्हाला आलं तर या भागावरून हे खाली आणणारे टॉपिक आपले काय होतात, त्यामध्ये कव्हर होतात. संख्या नावाचा चॅप्टर जो आहे तो सर्वात महत्वाचा येतो. लक्षात घ्या, हा महत्वाचा भाग येतो. सर्वात अगोदर जर काय करायचं असेल तर ती म्हणजे संख्या. मग त्यामधले सगळे प्रकार काय, एक नैसर्गिक संख्या आहे, दुसरी सम संख्या आहे, तिसरी विषम संख्या आहे, चौथी तुमची मूळ संख्या आहे. असा जो काही भाग आहे संख्येवर आधारित असलेला, त्रिकोणी, वर्ग संख्या, हे सगळे भाग बघून घ्या. कारण याच्यावरून तुम्हाला बुद्धिमत्ताच्या दृष्टीने प्रश्न महत्वाचा आहे आणि गणिताच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. हा भाग तुम्हाला दोन्ही ठिकाणी कामी येणार आहे. एक तर गणितासाठी सुद्धा कामी येणार आहे आणि बुद्धिमत्तासाठी सुद्धा काय करणार आहे, तो कामी येणार आहे. म्हणून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की महत्वाचा भाग म्हणून आपण संख्याकडे पाहण्याचा प्रयत्न करू. संख्याकडे पहा म्हणजे आपल्याला कुठलाही प्रश्न त्यामध्ये काय करता येईल, सोडता येतो. त्यानंतर लसावी मसावी लक्षात घ्या, किमान 2 प्रश्न. आता याच्यामध्ये कोणकोणते भाग येऊ शकतात तुम्हाला, बेसिक लसावी मसावी. आता लसावी मसावी काय, तुम्हाला लसावी काढा मसावी काढा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा याच्यामध्ये सूत्राचा भाग आहे, सूत्राचा आहे आणि एक शाब्दिक आहे. असा यामध्ये जवळपास 3 घटकावर आधारित असणारा भाग, ज्यावरून कंपल्सरी म्हणतो मी, कुठल्याही प्रश्नपत्रिका तुम्ही काढा त्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच. असा एकही भाग नाही की ज्याच्यामध्ये लसावी मसावी प्रश्न विचारला जात नाही. म्हणून हा सोपा भाग आहे. 3च भागामध्ये एक बेसिक, सूत्राचा आधारित आणि त्यानंतर शाब्दिक उदाहरण याच्यावरच आधारित असणारा हा भाग आहे तुमचा. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे तुमचा अपूर्णांक. आता हे अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक, माझं एक म्हणणं आहे विद्यार्थ्यांना की बाबा हो, तुम्हाला जर गणित यायचं असेल तर आपल्याला हा भाग येणं अतिशय महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या, कुठला, आपल्याला लसावी मसावी आपल्याला अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक आल्याशिवाय आपल्याला गणित येणार नाही. गणिताचा मुख्य घटक जर कोण असेल तर तो म्हणजे अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक आहे. जसं पेपरच्या दृष्टीने किमान 2 ते 3 प्रश्न विचारणारच आहेत तुम्हाला. की अपूर्णांकामध्ये आपण पाहिलं शाब्दिक उदाहरणं विचारले जातात तुम्हाला, शाब्दिक उदाहरणं आलं लक्षामध्ये. आणि दशांश अपूर्णांकामध्ये काय आहे तुमची बेरीज वजाबाकी आणि बॉडमास वरून सुद्धा प्रश्न विचारला जातो. म्हणजे हे प्रश्न जर तुम्हाला कन्वर्ट करायचे असतील मार्कामध्ये तर हे 2 घटक महत्वाचे आहेत. आणि तसंच सर्व म्हणतो मी, कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही घ्या, यामधला सर्व भाग जर तुम्हाला करायचा असेल तर अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक दोन्ही भाग येणं महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला गणित येऊ शकणार नाही. कारण गणिताचा पूर्ण भाग जो डिपेंड आहे तो भाग कशावर डिपेंड आहे, अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग बघू. 5वा घटक सरासरी. सरासरीमध्ये तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायचं आहे. सरासरी, बेसिक सरासरी काय असतो, एकच सूत्र आहे. बरं, सरासरीमध्ये किती सूत्र येतं, एकच सूत्र आहे आणि एकच सूत्र तुम्हाला काय करायचंय, वापरायचंय. आलं लक्षामध्ये, एका सूत्रावर आधारित असणारा हा भाग आहे सगळा टोटल. आणि किमान बेसिक वरून तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो, सरासरी काढा किंवा त्यामध्ये असणारे भाग. आलं लक्षामध्ये, हे जे काही भाग आहेत हे सविस्तरपणे पाहून घ्या. याच्यावरून किमान 2 प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सरासरी भागावरून किमान 2 प्रश्न, छोटा भाग आणि 2 प्रश्न आपले कव्हर होतील. आणि त्यानंतर आहे अंकगणितीय सुरी, ज्यावरून तुम्हाला एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे हे सगळे भाग जर तुम्ही केले तर मला वाटतं 10 पेक्षा अधिक मार्क मिळण्याची शक्यता पेपरमध्ये आहे किंवा अधिकच प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. कारण कुठलीही म्हणतो मी, कुठल्याही वर्षीचा पेपर काढा त्यामध्ये तुम्हाला या भागावरून प्रश्न मॅक्झिमम म्हणजे एकूण प्रश्न जर 40 आलेले असतील तर या भागावरून जास्तीत जास्त पेपरमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे आणि ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पुढचा भाग घेऊ. आता काही चॅप्टर आहेत, लक्षात घ्या. आता हे काही चॅप्टर्स आहेत, जे चॅप्टर्स तुम्हाला काय करायचे बघा, समजून घ्यायचे आहेत. आता
आता लक्षात घ्या, आधी काळकाम वेग वेळ मजूर आणि पाण्याची टाकी हे दोन भाग एकच आहेत. आलं लक्षामध्ये, सारख्याच पद्धतीने आहेत. यामध्ये भाग 1 आणि भाग 2, भाग 1 आणि भाग 2 हे असे दोन दोन भाग आहेत यांच्यामध्ये, काळकाम वेग वेळामध्ये आणि पाण्याची टाकी नळामध्ये, ज्याच्यावरून तुम्हाला कंपल्सरी 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे याच्यावरून एक प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि भाग क्रमांक 2 वरून येण्याची शक्यता आहे. तसंच याच्यावरून एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. किमान 2 ते 1 प्रश्न कंपल्सरी म्हणतो. कुठलाही पेपर काढला तुम्ही तर तुम्हाला 2 ते 1 प्रश्न यामधून कव्हर होणार, म्हणजे 100% होणारच. त्याच्याशिवाय पेपरमध्ये प्रश्न येणारच नाही, असं होणारच नाही. या दोन भागावरून तुम्हाला प्रश्न आले. त्यानंतर रेल्वे गाडी आंतरवेग वेग याच्यावरून तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो पेपरमध्ये. म्हणून कुठलाही भाग करत असताना एकच सूत्र वरती ते अंतराचं काय सूत्र आहे, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिला 5/18 एवढाच भाग तुम्हाला आहे आणि त्याच्यामुळे सोडवायचे. लक्षात घ्या, याचा जवळपास 50+ प्रश्नांचा एक सेट टाकलाय आपण. आलं लक्षामध्ये, तेवढेच प्रश्न करा तुम्ही. त्याची PDF सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती पाहायला मिळेल. तेवढे जरी प्रश्न केले तर याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. सगळे प्रकार आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर समचलन आणि व्यस्तचलन यावरून तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो. कधी येऊ शकतो, कधी नाही येऊ शकत. 50% चान्सेस आहेत समचलन आणि व्यस्तचलन, पण जवळपास पेपरला प्रश्न विचारलेच जातात, हे लक्षात असू द्या. आपण असेच पॉइंट्स घेतलेले आहेत ज्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स तुमचे त्यामध्ये काय होतील, कव्हर होतील. त्यानंतर पुढचा पॉइंट्स आपण घेतलाय सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. यावरून तुम्हाला कंपल्सरी एक प्रश्न, काही ठिकाणी 2-2 प्रश्न येतात. कधी सरळ व्याज विचारतात, कधी चक्रवाढ व्याज विचारतात, किंवा त्याला आपण म्हणतो लोकसंख्या वाढ किंवा घट. हा जो काही घट भाग आहे तुमचा, हा सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो. मग हे सगळे प्रकार जर करायचे असतील तर आपल्याला चक्रवाढ व्याज येणं महत्वाचं आहे, ज्यावरती सरळ व्याजावर तर येईलच, नाही तर चक्रवाढ व्याजावर येईल. यांच्या दोघांवर येईल आणि ते एक लोकसंख्या वाढीवरती तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. मिनिमम आपल्याला हा भाग जो आहे तो 2 मार्काचा वेटेज तुम्हाला देऊ शकतो. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा भाग तो म्हणजे शेकडेवारी. हे सगळे चॅप्टर्स जे काय आहेत हे सगळे चॅप्टर शेकडेवारीवरती महत्वाचे डिपेंड आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून शेकडेवारीवरती आपल्याला किमान 2 ते 3 प्रश्न असतात. पेपरमध्ये तुम्हाला अतिशय सोपा भाग आहे. बेसिक काही प्रश्न आहेत आणि महत्वाचं म्हणजे शाब्दिक उदाहरण, लक्षात घ्या. आणि शाब्दिक उदाहरणं जे काही तुम्हाला आहेत हे समजून घ्यावे लागतील. शाब्दिक उदाहरणावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं, यातलं शाब्दिक उदाहरणांचा भाग करायचा आहे. आपण याची एक PDF टाकलेली आहे ज्यामध्ये 100+ उदाहरणं आहेत आणि व्हिडिओ पण टाकलाय. लक्षामध्ये, जो व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्न म्हणजे पोलीस भरतीचे सर्व प्रश्न टाकलेत मागील वर्षीचे. आलं लक्षामध्ये, मागील वर्षीचे आतापर्यंत येणारे सगळे जे काही प्रश्न 100 प्रश्न जे वारंवार पेपरमध्ये विचारले जातात, हे सगळे प्रश्न मी त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. नफा तोटा एक प्रश्न तुम्हाला कंपल्सरी फिक्स पेपरमध्ये पाहायला मिळतो, म्हणजे येतो. आता गुणोत्तर प्रमाण 2-3 प्रश्न तुम्हाला येणार आहेत, लक्षात घ्या. हा सुद्धा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. हे चॅप्टर जर तुम्ही पाहिले तर जवळपास इथे तुम्हाला 7 ते 8 मार्क मिळू शकतात. हे मार्क जर कन्वर्ट करायचे असतील तर शेकडेवारी महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. काय महत्वाचा पॉईंट आहे, शेकडेवारी. शेकडेवारी जर तुम्हाला समजला तर हे चॅप्टर समजणं अवघड काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुणोत्तर प्रमाण हा जो आहे थोडा स्वतंत्र चॅप्टर आहे, परंतु हा चॅप्टर आपल्याला सगळ्या भागामध्ये वापरायचा आहे. अलग लक्षामध्ये, हा कुठल्याही टॉपिक मध्ये आपल्याला वापरावा लागतो. म्हणून गुणोत्तर प्रमाणचा जो काही भाग आहे तो व्यवस्थित समजून घ्या. ह्या भागावरून तर 2-3 प्रश्न येतातच, प्लस बाकीच्या चॅप्टर मध्ये सुद्धा हा काय करता येतो, वापरता येतो किंवा वापरतात. म्हणून आपल्याला हा भाग तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. त्यानंतर हे 50-50 चान्स असतील तुमचे. मिश्रण आणि प्रमाणावरून तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. वयवारी गुणोत्तर प्रमाण यावरून कंपल्सरी एक प्रश्न 100% येणार म्हणजे येणारच, लक्षात घ्या. हा पॉइंट्स कंपल्सरी आहे. गुणोत्तर प्रमाण व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे वयवारीचा भाग तुम्हाला समजायला सोपा जातो. त्यानंतर शाब्दिक उदाहरण आहेत. अपूर्णांकाच्या भागावरून तुम्हाला शाब्दिक उदाहरण पेपरमध्ये विचारले जातात. असं एक उदाहरण कंपल्सरी पेपरमध्ये येणार आहे. त्यानंतर आहे आलेखा संदर्भामध्ये माहिती. आता आलेख बघा, ज्या विद्यार्थ्याला 50 पैकी 50 मार्क घ्यायचेत ना, त्या लोकांना आपल्याला हे सगळंच करावं लागेल. आलेखा संदर्भामध्ये एक्स अक्ष काय असतो, वाय अक्ष काय असतो, अलग लक्षामध्ये या गोष्टी संदर्भामध्ये तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर चरण काय आहे, कोणत्या चरणामध्ये कोणते साईन असतात, या सगळ्या गोष्टी जी काही आहेत या सुद्धा तुम्हाला याच्यासोबत माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 8वी आणि 9वी किंवा 10वीची जी काही गणिताची पुस्तकं आहेत, या गणिताची पुस्तकं पाहिजे. त्यामध्ये आलेखा संदर्भामध्ये
म्हणजे ह्या चरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पेपरमध्ये त्यावरूनही प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. असा हा भाग आहे तुमचा गणिताचा, लक्षात घ्या. कारण गणिताचा जो काही भाग आहे हा गणिताचा भाग किमान गणिताचा भाग जो असतो एकूण मार्काच्या जास्तीत जास्त म्हणजे 60 ते 70% वेटेज देतोय मी त्याला. आलं लक्षामध्ये. म्हणजे 50 मार्क जर असतील तर किमान 30 प्लस मार्क 35 लोक मार्क तुम्हाला काय केले जातात 32, 35 किंवा 30 पर्यंत मार्क तुम्हाला पेपरमध्ये गणिताच्या या भागावरून विचारले जातात. मग आपले हे जर मार्क कन्वर्ट करायचे असतील तर सांगितल्या पद्धतीने जा, दर्जेदार पुस्तकं निवडा, प्रत्येक भाग तुम्हाला त्यातून करायचा आहे जेणेकरून आपले मार्क्स पेपरमध्ये काय होतील मार्कामध्ये कन्वर्ट होतील आणि आपल्याला मार्क पडतील. आलं लक्षामध्ये. संख्यावरील सर्व घटक, आता संख्यावरील सर्व घटक म्हणजे याच्यात 1 ते 2 प्रश्न असतात तुम्हाला, याच्यामध्ये एखादा प्रश्न असू शकतो. हा कंपल्सरी बीट आहे आणि हा एक कंपल्सरी बीट आहे, म्हणजे किमान 3 ते 4 प्रश्न आहेत लक्षात घ्या कुठल्या संख्येवर आधारित असणारे. म्हणून हे सगळे जे काही भाग आहेत हे भाग व्यवस्थित करा. याच्यासाठी फक्त महत्त्वाचं ते की नैसर्गिक संख्या, दुसरा भाग आहे तुमचा समसंख्या, तिसरा भाग आहे तुमचा विषम संख्या, नंतर आहे तुमच्या चौथ्या मूळ संख्या, ओके, नंतर आहे तुम्हाला वर्गसंख्या आणि 6वा म्हणजे गुणसंख्या. एवढ्या संख्या जर चांगल्या पद्धतीने तुम्ही केल्या तर आपल्याला हे 3 ते 4 मार्क जे काय आहे हे पडण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. एक प्रश्न तुम्हाला मॅक्झिमम विचारला, एक प्रश्न कंपल्सरी एका घटकावरून विचारला जातो. असे संख्यावरती असणारे हे घटक आहेत लक्षात घ्या. म्हणून हे जर मार्कामध्ये तुम्हाला कव्हर करायचे असतील, बुद्धिमत्तामध्ये जर तुम्हाला मार्क घ्यायचे असतील तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गणित संपलं म्हणजे संपलं असा भाग करू नका. गणिताचा भाग तुम्हाला काही बुद्धिमत्तामध्ये वापरता येतो किंवा तो वापरायचा आहे. पुढचे भाग बघू बुद्धिमत्ता. सेम तसेच पुन्हा कोणते भाग आहेत, अक्षरमाला, अक्षरसह संबंध आणि कोडिंग डिकोडिंग. यावरून तुम्हाला कंपल्सरी प्रश्न आहेत. आलं लक्षामध्ये. यावरून तुम्हाला कंपल्सरी प्रश्न आहेत, म्हणजे 2 ते 3 प्रश्न येण्याची शक्यता तुम्हाला नाकारता येणार नाही. अक्षरमाला मी सांगतो तुम्हाला 100% मार्क आहे. कोडिंग डिकोडिंग तुम्हाला सांगतो 100% मार्क आहेत कोडिंग डिकोडिंग वरून. आलं लक्षामध्ये. आणि हे भाग फक्त अनिल अंकलगीच्याच बुक मधून करा. सगळा प्रॅक्टिस करून टाका. यातून तुम्हाला कंपल्सरी म्हणतोय मी, याच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. म्हणून अनिल अंकलगीचं पुस्तक तुम्ही वापरा आणि सगळे प्रश्न सोडून घ्या. जुने प्रश्न जे काही आहेत हे सुद्धा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. पेपरमध्ये 100% तुम्हाला मार्क्स मिळतील हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न भाग बघू. हा पण पॉइंट्स कंपल्सरी. कालमापनाचा एक प्रश्न तुम्हाला येणार आहे. घड्याळ एक प्रश्न तुम्हाला कंपल्सरी येणार आहे. दिशा एक प्रश्न तुम्हाला कंपल्सरी येणार आहे. खूप प्रश्न किमान 2 ते 3 प्रश्न. ठीक आहे, मी 2च पकडतोय म्हणजे जवळपास इथे सुद्धा तुमचे 5 मार्क कव्हर होऊ शकतात. अतिशय सोप्या पद्धतीचे हे घटक आहेत. आलं लक्षामध्ये. हे सगळे घटक जर तुम्ही केले तर हे अंकलगीच्या बुक मधून करा. आलं लक्षामध्ये. किंवा तुम्हाला जे मिळणारं राणेचं पुस्तक आहे त्यातले प्रश्न सोडवा आणि त्यानंतर जी किरणचे प्रश्न सोडवा. या टॉपिकचे सगळे प्रश्न तुम्ही सोडून घ्या, कारण जास्तीत जास्त प्रॅक्टिस असणं महत्त्वाचं आहे. सोपे भाग आहेत लक्षात घ्या आणि समजून घ्या, कारण कुठलाही भाग महत्त्वाचा असतो तो म्हणजे समजणं. कारण जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत हे उत्तरं काढता येणार नाहीत. म्हणून हे भाग अतिशय महत्त्वाचे आहेत. कंपल्सरी बीट आहे पेपरमध्ये, याच्यावरून प्रश्न येणार म्हणजे येणार. हे भाग सोपे भाग आहेत. आलं लक्षामध्ये. शिकण्यासाठी पण सोपे आहेत. कूट प्रश्नामध्ये मात्र तुम्हाला 2-3 प्रकार आहेत यामध्ये कूट प्रश्नामध्ये. आलं लक्षामध्ये. त्याच्यामध्ये हस्तोंदलने असतील तुमचे, त्यानंतर चूक नेम बरोबर नेम असतील, त्यानंतर पाये आणि डोके असतील, त्यानंतर चढ उतार असेल. म्हणजे हे जे काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात हे सगळे प्रकार तुमच्या कूट प्रश्नामध्ये येणार आहेत आणि या सगळ्यापैकी 2 प्रश्न येतात तुम्हाला पेपर. आलं लक्षामध्ये. म्हणून जास्तीत जास्त पेपरचे प्रश्न पहा, पेपरचे प्रश्न पण सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त याच्यावरतीच राहू नका. हे मागतं मी तुम्हाला सांगतोय की यावरून तुम्हाला कंपल्सरी प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. असेच पॉईंट्स आपण तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आकृतींची संख्या मोजणे हा 50-50 चान्स आहे लक्षात घ्या. आला तरी येऊ शकतो नाहीतरी येणार नाही. हे पण 50-50 चान्सेस आहेत. पण पेपरचे प्रश्न करा. आलं लक्षामध्ये. 100% म्हणत नाही, पण 50% जरी प्रश्न पेपरमध्ये येत असेल तर पेपरचा भाग पाहून घ्या. आलं लक्षामध्ये. म्हणजे 50% येतो म्हणजे प्रश्न करण्याची गरज नाही असं समजू नका. नाहीतर मग पेपरमध्ये तुम्ही म्हणणार की सर आम्ही हे केलेच नाही, पेपरमध्ये तर 2-2 प्रश्न आले याच्यावरून. आलं लक्षामध्ये.
म्हणून तुम्हाला सांगितलं की बुवा कधी येतो कधी येत नाही. म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं, यातले जे काही प्रश्न आहेत जे रेग्युलर आलेले जुने प्रश्न जे आहेत ते एवढे करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पेपरला प्रश्न तुम्हाला कव्हर होतील. हा महत्त्वाचा भाग आहे. हा 100% पेपरला एक प्रश्न तुम्हाला असतो. हा वेन आकृती किंवा तर्क अनुमान, आलं लक्षामध्ये, तर्क अनुमानावरून तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये पाहायला मिळतो. हे यापेक्षा याचे 50% जर पकडले आपण, याचे 100% येण्याचे चान्सेस असतील. तुम्हाला शब्द दिलेले असतात, म्हणजे समजा ते सांगतील तुम्हाला शब्द की फूल, लक्षात घ्या, असं सांगतील तुम्हाला फूल, पांढरा आणि कपडा, याच्यावरून तुम्हाला काय करायचं माहिती का, याची वेन डायग्राम तयार करायची. मग आपण अशी वेन डायग्राम तयार करणार किंवा ही अशा पद्धतीने ही वेन डायग्राम असायला पाहिजे, म्हणून ही वेन आकृती जी आहे हा प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने याच्यामध्ये विचारला जातो. आणि जो कंपल्सरी प्रश्न आहे लक्षात घ्या, तो मार्कामध्ये कव्हर झाला पाहिजे. सोडू नका. जे हातचे मार्क आहेत, सोपे आहेत, ते मार्क सोडू नका, कारण काही भागामध्ये तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. नातेसंबंध यावरून तुम्हाला 100% एक प्रश्न आहे, म्हणून हा जो काही आहे हा भाग तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय आपल्याला हा प्रश्न मार्कामध्ये कव्हर होणार नाही. याच्यावरून तुम्हाला 100% एक प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. आणि त्यानंतर तो म्हणजे भाग तुमचा व्यवहारीचा. ठीक आहे. अजून काही भाग असतील बुद्धिमत्तामध्ये, तेही भाग बघून घ्या, आलं लक्षामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. असे काही भाग असतील तर ते भाग करण्याचा प्रयत्न करा. परंतु प्रामुख्याने महत्त्वाचं जर म्हटलं तर हे भाग कराच ज्याच्यावरून पेपरमध्ये कंपल्सरी प्रश्न विचारला जातो, आलं लक्षामध्ये. त्यानंतर पुढचा भाग जो सांगायचा आहे मला भूमितीचा, किमान 2 ते 3 प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात, कधी 4 ते कधी 5 प्रश्न आहेत, परंतु आपण चालले जाऊ 4 प्रश्नासाठी. माझं टार्गेट असेल की 4 प्रश्नापर्यंत आपण त्यासाठी चालले जाऊ. त्यामध्ये बेसिक भूमितीचा भाग समजून घ्या. बेसिक भूमिती म्हणजे काय, ज्याच्यामध्ये त्रिकोण कशाला म्हणतात, चौकोन कशाला म्हणतात, कोन कशाला म्हणतात, हे जे काही सगळे भाग आहेत बेसिक मध्ये असणारे, हे सगळे भाग समजून घ्या. आणि मग त्यामधून पुन्हा आपला पहिला भाग जो बघायचा आहे तो म्हणजे क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ कशावरून पेपरला प्रश्न विचारलेत, वर्तुळाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, चौकोनाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ. मग आयताचे किंवा चौरसाचे क्षेत्रफळ, हे जे काही सगळे भाग आहेत हे सगळे भाग करण्याचा प्रयत्न करा, ज्यावरून तुम्हाला पेपरला प्रश्न विचारले जातात. किमान लक्षात घ्या 4 प्रश्न आहेत. बरेच विद्यार्थी, आता जवळपास 80% विद्यार्थी असे आहेत की प्रश्न सोडवत नाहीत. हा आलं लक्षामध्ये, सोडवत नाहीत. फक्त 20% विद्यार्थी प्रश्न सोडवतात, लक्षात घ्या. म्हणून आपलं टार्गेट असलं पाहिजे की यातला प्रत्येक भाग आपण करावा, आलं लक्षामध्ये. अतिशय सोपा भाग आहे भूमितीचा हा, जो क्षेत्रफळावरून तुम्हाला किमान 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न विचारणे जाण्याची शक्यता पाहायला मिळते, किंवा पेपरमध्ये तो प्रश्न विचारला आहे. पुढचा भाग आहे तुमचा घनफळ. आता घनफळ समजून घ्या, काय असतं घनफळ वगैरे, कोणत्या भागाचं घनफळ निघतं, इष्टिकाचित्ती असेल, घन असेल, वृत्त असेल, गोल असेल, अजून काय जे संबंधित असतील, आलं लक्षामध्ये. तर हे सगळे भाग तुम्ही समजून घ्या, ज्या घनफळावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न पाहायला मिळतो. याच्याहून तुम्हाला कंपल्सरी 1 ते 2 प्रश्न कव्हर होऊ शकतात. आणि पेपरमध्ये 50 पैकी माझं टार्गेट असेल 50 पैकी 50 किंवा मॅक्झिमम 45 प्लस उदाहरणं आपल्याला कव्हर करता येतील, जेणेकरून जे वेटेज आपलं नोकरीचं वेटेज 50% असेल. लक्षात घ्या, 50% वेटेज द्या गणित आणि बुद्धिमत्तासाठी. 100% तुम्हाला यावर्षी वर्दी मिळणारच, यावर्षी वर्दी मिळणारच. जर ते करायचं असेल तर आपला फॉलो पॅटर्न करा, त्यावरून तुम्हाला ते भाग करायचे आहे. याच्यासाठी मी काही चॅनल्स निवडलेले आहेत, आलं लक्षामध्ये, टेलिग्राममध्ये. लक्षात घ्या, कारण याच्यावरती कंपल्सरी तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचा डाटा मिळत राहणार आहे, आलं लक्षामध्ये. गणित बुद्धिमत्ताचा डाटा मिळत राहणार आहे, पीडीएफ मिळत राहणार आहेत, आलं लक्षामध्ये. आमचे संच आहेत, हे पण आम्ही त्यामध्ये देणार आहेत. म्हणून याच्यासाठी तुम्हाला माझं जे काही चॅनल आहे भारती करिअर अकॅडमी गणित बुद्धिमत्ता नावाचं, हे तुम्हाला काय करायचं, त्यामधून जॉईन करायचं. त्यानंतर गणित संच नावाचं आहे, आलं लक्षामध्ये, गणित संच नावाचं हे चॅनल आहे नेहरकर सरांचं. यामध्ये सुद्धा, आलं लक्षामध्ये, यामध्ये सुद्धा तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर गणित मंच नावाचं एक चॅनल आहे, त्याच्याहूनही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ज्या लोकांना प्रश्न येणार नाही, प्रश्नाचं सोल्युशन पाहिजे, त्या लोकांनी मास्टर मॅथ्स नावाचं चॅनल आहे, मास्टर मॅथ नावाचं, त्या चॅनलला जॉईन करा. ज्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील, प्रश्न सोल्युशन पाहिजे असेल, तर हे सोल्युशन तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल. तर या पद्धतीने जा, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये 100% म्हणतो मी, 100%
यशस्वी होण्याचा जो काही मार्ग आहे हा पाहायला मिळेल आणि 50 पैकी 50 किंवा 45 प्लस मार्क जे काही आहेत हे आणण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत राहू. नेहमी आमच्या संपर्कात राहा. काही अडचण असेल तर आम्हाला याच्यावरती संपर्क करा. हे चॅनल जॉईन करून टाका, जेणेकरून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताच्या संदर्भामध्ये असणारे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि राहिला विषय पीडीएफचा, संचचा, काही पेड टेस्ट पण आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्या घेऊन फॉलो करा. 100% तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये मॅक्झिमम मार्क आल्याशिवाय राहणार नाहीत आणि यावर्षी तुम्ही पोलीस झाल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.